माझ्या गोरगरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि आमचं जे सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे गॅजेटसह 5-7 विषय केसेसचं ते पूर्ण करा. तुमची आमची दुश्मनी नाहीये, तुमची आमची दुश्मनी नाही, पण तुम्ही नाही दिलं मग मात्र सुट्टी नाही. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मी आडव्यास शिरायचं नाही आणि त्या महाजनला गप्प बसवायचं. आडव्यास शिरायचं नाही अजिबात. आणि तुम्ही जे स्वप्न बघताय ना मला गुतवायचं, भाजपच्या कार्यकर्त्याच्या हाताने हल्ला करायचा म्हणून पोलीस बांधवांची यंत्रणा सुद्धा तुम्ही जी पाठीमागं दौऱ्यात होती तीही कमी केलेली. गाडी पुढे ये म्हणा त्याला, मग सांगतो त्याला. नाही दादा, तो समाजाचा नाही, समाजाचा मालक मी नाही. समाज माझा मालक आहे, मी लेकरू म्हणून फक्त काम करतो. समाजाचा डाव टाकलाय फडणवीसांनी, मराठी प्रति डाव टाकणारच. शेवटचा प्रश्न आहे, या संवाद दौऱ्यामधून मराठा नेत्यांना निर्वाणीचा इशारा आहे का? एवढंच सांगणं आहे माझं. आणखीन तरी तुम्ही त्या दिवशी चूक केली. मी बोललो पक्षाला, तुम्ही नेत्याला आणि पक्षाला मोठं मानायला लागला, तुम्ही जातीला मोठं मानायला पाहिजे.